जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे। या निवडणुकीसाठी आरक्षण प्रक्रिया नुकतीच पार पडली। यामध्ये नांदगाव तालुक्यातील भालूर गटाचे आरक्षण सर्वसाधारण निघाले आणि या गटाची पुन्हा सेवा करण्याची संधी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नागापूर गावचे विद्यमान सरपंच राजाभाऊ पवार यांना निर्माण झाली आहे। भालूर गटाचे इच्छुक उमेदवार राजाभाऊ पवार यांच्याकडे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून बघितलं जात आहे। 2007 मध्ये भालूर गट निर्माण झाला होता। भालूर गट निर्माण होताच जनतेने भरभरून साथ देत राजाभाऊ पवार यांना या गटातून निवडून दिलं होतं। नांदगावचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनातून राजाभाऊ पवार आपली राजकीय वाटचाल तसेच विकासाची गंगा यशस्वीपणे पार करताना दिसत आहेत। झाड किती आवश्यक आहेत म्हणून सर्वांना विनंती करणार आहेत। आज रोजी प्रत्येक कुटुंबाला एक नारळाचं झाड, एक आंब्याचं, चिंच आणि इतर 4 झाडाचे रोप एका कुटुंबाला आपण देणार आहोत। 2002 ते 2007 या कालखंडात राजाभाऊ पवार नागापूर गावचे सरपंच असताना ऑइल कंपन्यांकडून मोठा कर वसूल केला होता। गावात शौचालय, निर्मल ग्राम, आदिवासींसाठी स्लॅबची घरे इत्यादी भरघोस कामे राजाभाऊ पवार यांनी केली होती। याच विकास कामांच्या जोरावर राजाभाऊ पवार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता। दोन 2007 ते 2012 या कालखंडात राजाभाऊ पवार भालूर गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि ते गटनेते देखील झाले। जिल्हा परिषद कार्यकाळात राजाभाऊ पवार यांनी विविध विकास कामांना गती दिली होती। त्यात प्रामुख्याने भालूर गटात शाळेच्या तब्बल 72 इमारती, स्मशानभूमी बांधकामे, अनेक सिमेंट प्लग बंधारे, पशुवैद्यकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र नूतनीकरण, गावातील सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय, पाणी पुरवठा योजना, सरपंच अवॉर्ड्स, वस्ती शाळा, ग्रामपंचायत निधी अंतर्गत घरकुल योजना, भक्त निवास यासारख्या योजना पवार यांनी प्रभावीपणे राबवल्या होत्या। 2023 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजाभाऊ पवार यांना नागापूर गावच्या जनतेने थेट निवडून देत राजाभाऊ पवार यांना परत सरपंच पदाची संधी निर्माण करून दिली। राजाभाऊ पवार यांनी पुन्हा नागापूर ग्रामपंचायतीचे सूत्र हाती घेताच विकासाचा झंझावात पुन्हा सुरू केला। या 2 वर्षात गावातील सिमेंट कॉन्क्रीटचे प्लेयर ब्लॉक रस्ते, शाळेच्या नवीन इमारती, कंपाऊंड वॉल, स्मशानभूमी इमारत, पाणी पुरवठा योजना, व्यायामशाळा, अद्ययावत ग्रामपंचायत कार्यालय, शिवार रस्ते, श्री क्षेत्र नागेश्वर देवस्थान विकास इत्यादी भरगच्च कामे राजाभाऊ पवार यांनी केली। 2दा सरपंच पदाची संधी निर्माण झालेल्या राजाभाऊ पवार यांना दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य होण्याची उत्कंठा देखील लागली आहे। आमदार सुहास अण्णा यांच्या सहकार्यातून राजाभाऊ पवार भालूर गटातून आपल्या उमेदवारीसाठी सज्ज असून तसेच यासाठी भालूर गटातील जनता देखील परिपूर्ण साथ देईल असा मानस राजाभाऊ पवार मनाशी बाळगून आहेत।